नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे सदाबहार मराठी कथा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तुमच्यासाठी घेऊन आलोय राधिका या कथेचा भाग 9. ज्यांनी राधिका या कथेचे मागील 1 ते 8 भाग पाहिले नसतील त्यांनी कृपया पाहून घ्या, तरच तुम्हाला राधिका काय आहे ते कळेल. राधिका भाग 9 पूर्वार्ध. राधिकाची ही कृती त्याला आवडते. राधिकाच्या या कृतीने कुणाल खूपच उत्तेजित होतो. तो राधिकावर येतो, एक उशी तिच्या कमरेखाली ठेवतो, तिचे पाय बाजूला करतो आणि स्वतःला तिच्यात प्रविष्ट करतो. कुणाल हळूहळू आपली कंबर मागे पुढे करतो. माधुरी हळूहळू उसासे घेत असते. दोघेही प्रणयसागरात मनसोक्त आनंद घेतात. कुणाल हळूहळू आपल्या कमरेची गती वाढवतो. दोघांच्याही श्वासांची गती वाढते. थोड्याच वेळात दोघेही एकमेकांना घट्ट पकडतात आणि पाझरतात. कुणाल तसंच राधिकाच्या अंगावर पडतो. दोघे हळूहळू शांत होतात. मग कुणाल राधिकाच्या अंगावरून सरकून तिच्या बाजूला येतो आणि एक पाय तिच्या अंगावर टाकून राधिकाची चुंबनं घेतो. कितीतरी दिवसानंतर राधिका त्या पदार्थाचा चिकटपणा आपल्या कमरेवर अनुभवते. थोड्या वेळानंतर राधिका स्वतःहून कुणालला स्वच्छ होऊन खाली जाण्यास सांगते. कुणाल उठतो आणि बाथरूममध्ये जाऊन स्वच्छ होतो. राधिका फक्त कमरेखालची उशी काढून बाजूला ठेवते. आज राधिकाला बऱ्याच दिवसानंतर शरीर सुख मिळाले होते. ती आपली दोन्ही हात डोक्यावरच्या दिशेने करते आणि डोळे मिटून शांत झोपण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात कुणाल बाथरूममधून येतो. अंग कोरडे करून तो कपडे घालतो. तो राधिकाकडे पाहतो. राधिका ज्या पद्धतीने हात वर करून झोपते त्यावेळी तिचे उबार थोडे वर येतात. अशा वेळी राधिका खूपच मादक दिसत असते. तो न राहून राधिका जवळ जातो. तिचा एक उभार तोंडात घेऊन चोखतो. राधिका डोळे मिटून हे सुख अनुभवत असते. तो पुन्हा वर येतो. राधिकाच्या ओठांचे चुंबन घेतो. तिच्या कपाळांवर ओठ ठेवून एक दीर्घ चुंबन घेतो आणि तिच्या कानात गुड नाईट बोलतो. डोळे मिटूनच राधिका त्याला गुड नाईट बोलते. आज राधिका पुन्हा एकदा त्या चिकट पदार्थाच्या स्पर्शाने सुखावते आणि त्याला स्वतःपासून दूर न करता तसेच झोपते. इकडे कुणाल खाली रूममध्ये जातो. माधुरी गाढ झोपेत असते. माधुरी नग्न अवस्थेत झोपलेली असते. तो तिच्या शेजारी जाऊन तिला कुशीत घेतो आणि झोपतो. एक वेळच्या शरीर भुकेसाठी आसुसलेला कुणाल आज 2 वेळा शरीर सुख उपभोगला होता. त्याच्या आयुष्यातील हा सुद्धा एक अविस्मरणीय दिवस होता. राधिका भाग 9 पुढे सुरू. सकाळचे 8 वाजून गेले तरीही कुणालला जाग आली नव्हती. कदाचित काल त्यांनी बाहेर दिवस घालवल्यामुळे ते दमले होते किंवा रात्रीचा कार्यक्रम जोरदार झाला होता. शिवाय आज रविवार सुट्टीचा दिवस म्हणून सगळे निवांत झोपून होते. थोड्या वेळानंतर माधुरीला जाग येते आणि ती फ्रेश होऊन किचनमध्ये येते. नंतर राधिका फ्रेश होऊन किचनमध्ये येते. ती येऊन माधुरीला म्हणते की आज माझी मासिक पाळी आली आहे. कुणाल आणि माधुरी राधिकाची मासिक पाळी केव्हा येते यावर लक्ष ठेवून असतात. कारण डॉक्टरांनी राधिकाला तिच्या पाळीनंतर 9व्या दिवशी सोनोग्राफी करण्यासाठी बोलवले होते. अजूनही राधिकाची पाळी वेळेवर येत असते. फक्त 1-2 दिवसांचा फरक पडत असतो. दोघी मिळून चहा घेतात. कुणाल झोपेतून उठल्यानंतर माधुरी कुणालला राधिकासाठी पॅड आणायला सांगते, कारण घरातील पॅड संपलेले असतात. कुणाल फ्रेश होऊन राधिकासाठी पॅड घेऊन येतो. पुढील 4 दिवस माधुरी आणि कुणाल राधिकाची खूप काळजी घेतात. डॉक्टरांनी कुणालला 9व्या दिवशी राधिकाला घेऊन बोलवले होते. 9व्या दिवशी कुणाल, माधुरी आणि राधिका हॉस्पिटलला जातात. डॉक्टर राधिकाची सोनोग्राफी करून त्यांना पुन्हा 1 दिवस आड हॉस्पिटलला बोलवतात. डॉक्टर 14व्या दिवशी राधिकाच्या ओव्हुलेशननुसार IVF पद्धतीने गर्भधारणा करतात. तेव्हा राधिकाला कळते की यामध्ये माधुरीच्या अंडाशयाचा वापर केला नाही. हॉस्पिटलवरून सर्व घरी येतात. सर्वजण खूप खुश असतात. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आता त्यांना फक्त पुढील 14 दिवस वाट पाहावी लागते की राधिका प्रेग्नेंट आहे किंवा नाही. या 14 दिवसांमध्ये घरातील वातावरण आपसुकच अतिशय आनंदी होते. कारण त्यांना माहीत असते
की आपण आईवडील बनणार आहोत. या दिवसांमध्ये कुणाल व माधुरीमध्ये 2-3 दिवसातून दोघांच्या मर्जीनुसार प्रणय व्हायचा. शेवटी तो आनंदाचा दिवस आलाच. राधिकाची मासिक पाळी दिनांक उलटून गेली. मग कुणालने प्रेग्नन्सी चेक करण्यासाठी किट आणली आणि त्यांना राधिका प्रेग्नेंट असल्याचे समजले. तिघेही अतिशय आनंदी होते. आत्ताच बाप बनलो की काय, असा कुणाल उड्या मारू लागला आणि आनंदातच त्याने राधिकाला आलिंगन दिलं. ते पाहून माधुरी आश्चर्यचकित झाली. मात्र आनंदाच्या भरात त्याने आलिंगन दिलं असेल म्हणून तिने समजून घेतलं. आता दोघेही जेवण झाल्यानंतर राधिकासोबत गप्पा करू लागले. ऑफिसला जाऊन कुणाल आवर्जून राधिकाला कॉल करायचा. इकडच्या तिकडच्या गप्पा करून माधुरी जवळ नाही हे समजल्यावर तो राधिकासोबत प्रेमाच्या गप्पा करायचा. राधिकाला इथे बोर होऊ नये म्हणून माधुरी जमेल तसा वेळ राधिकाला देऊ लागली. कुणालने राधिकाला डॉक्टरकडे नेऊन चेकअप करून आणलं. सगळं काही व्यवस्थित होतं. साधारण 15-16 दिवस झाले असतील. एके दिवशी राधिकाला अचानकच रक्तस्राव झाला. राधिकाने कुणालला कॉल केला. तो ऑफिसमधून तसाच घाई गडबडीत आला. त्याने व माधुरीने राधिकाला पटकन हॉस्पिटलमध्ये नेलं. तोपर्यंत उशीर झाला होता. राधिकाचा गर्भ स्वतःहून ॲबॉर्ट झाला होता. तो दिवस तिघांसाठी वाईट होता. कुणाल पुन्हा एकदा लहान मुलाप्रमाणे रडत होता. कुणाल सारखा डॉक्टरांना विचारत होता की हे का झालं. डॉक्टरांनी सर्व माहिती गोळा केल्यानंतर तिघांनाही कॅबिनमध्ये बोलावलं. डॉक्टरांना नक्की कारण माहीत नव्हतं. मात्र ते म्हणाले, IVFद्वारे घेतलेली ट्रीटमेंट पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होईल असे नाही. शेवटी नॅचरल प्रोसेस आणि ट्रीटमेंट यामध्ये फरक असतो. त्यानंतर डॉक्टर म्हणाले, राधिका ही वरच्या रूममध्ये राहते. तिने पायऱ्या चढ उतार केल्या. कदाचित हेही कारण असू शकते. पुढे त्यांनी पुन्हा महिन्याभरानंतर राधिकाला चेकअपसाठी बोलवले. आज तिघे नाराज होऊन घरी आले. तरी मात्र कुणाल व माधुरीने राधिकाची साथ सोडली नाही. रात्री जेवणानंतर तिघे बाहेर छान गप्पा करत बसले. कुणालच्या मनात दुःख होते, मात्र तो चेहऱ्यावर दिसू देत नव्हता. रात्री कुणाल बेडवर झोपताना विचार करतच झोपायचा. महिन्याभरापासून कुणाल जसा वागायचा तसा कुणाल आता वागत नव्हता. ही गोष्ट माधुरीच्या लक्षात आली होती. रात्री झोपताना माधुरी त्याला जवळ घेऊन म्हणायची, काळजी करू नका, आपण आईवडील नक्की होणार. माधुरी कुणालला म्हणते, आपण राधिकाला आपल्या रूममध्ये शिफ्ट करू, म्हणजे तिला पायऱ्या चढण्याची गरज पडणार नाही. कुणालनेही हाच विचार केला होता. मात्र तो माधुरीला त्याच्या बेडरूमला लागून बाजूला असलेल्या बेडरूममध्ये शिफ्ट करणार होता. तो माधुरीला ही बाब सांगतो. पण माधुरीचे म्हणणे असते की बाजूच्या रूममध्ये हव्या तशा सुखसुविधा नाहीत. म्हणून राधिकाला आपल्या रूममध्ये शिफ्ट करू आणि राधिकाच्या रूममध्ये आपण दोघे शिफ्ट होऊ. मग दोघेही दुसऱ्याच दिवशी राधिकाला आपल्या रूममध्ये आणि आपण राधिकाच्या रूममध्ये शिफ्ट होतात. राधिकाकडे मात्र काहीच पर्याय नसतो. एक दिवस माधुरी तिची आर्टिफिशियल ब्रा घेण्यासाठी खालच्या रूममध्ये येते. तेव्हा राधिका आंघोळीला गेलेली असते. माधुरी चोरून राधिकाला आंघोळ करताना पाहते. राधिका संपूर्ण नग्न अवस्थेत असते. राधिकाचे उभार पाहून माधुरी मोहित होते. अजूनही राधिकाच्या उभारात एक ताठरपणा होता. तिला स्वतःची शरम वाटते. आपल्यालाही असे उभार हवे होते. स्वतःच्या नशिबाला दोष देत ती वरच्या रूममध्ये निघून जाते. ती आंघोळीला जाते. स्वतः जेव्हा नग्न होते तेव्हा आरशात पाहते. स्त्रीच्या सौंदर्याचा तो एक भाग आहे असं तिला वाटू लागते. त्याच्याशिवाय स्त्री अधुरीच. थोड्याच दिवसात कुणाल सामान्य होतो. कुणाल आणि माधुरीत नेहमीप्रमाणे प्रणय होतो. त्यावेळी कुणालचा हात माधुरीच्या छातीवर फिरत असतो. तसा कुणाल प्रणयात नेहमीच हात फिरवायचा. आज मात्र तिला त्या उभारांची आठवण येऊ लागली. आपल्यामुळे कुणालला स्त्रीच्या उभारांचा उपभोग घेता येत नाही याची जाणीव तिला आज बऱ्याच दिवसानंतर झाली. माधुरी कुणालच्या भावनांचा विचार करू लागली. मग तिच्या मनात एक विचार येतो. तिला वाटू लागले की मग अशा उभारांचा कुणालने उपभोग घ्यावा. कदाचित आपण जे सुख त्याला देऊ शकलो नाही ते राधिका त्याला देईल.
झोपते वेळी माधुरी कुणालच्या कुशीत येते आणि प्रेमाने त्याला म्हणते, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपण राधिकाचा एक प्रॉब्लेम सोडवला. दुसरा सोडवता येईल का ते तुम्ही बघा. कुणालच्या ही गोष्ट पटकन लक्षात येत नाही. तो थोडा विचार करतो आणि पटकन माधुरीकडे बघतो. माधुरीला म्हणतो, म्हणजे? माधुरीने बोलताना डोळे बंद केले होते. ती कुणालला म्हणते, सरोगसी पद्धतीने आपण बाळाला जन्म देत आहे. त्यात माझ्या अंडाशयाचा वापर केला जात नाही आणि तसंही डॉक्टरांनी सांगितलं होतं की नॅचरल पद्धतीने राहिलेली प्रेग्नन्सी टिकून राहते. माधुरीच्या तोंडून हे सगळं ऐकून कुणाल शॉक होतो. आपल्या मनातील विचार माधुरीने ओळखले की काय असं त्याला वाटलं. या विषयावर काय बोलावं त्याला काहीच सुचलं नाही. तो गप्प बसला. मागील प्रेग्नेन्सीच्या वेळी त्याच्या मनात हा विचार आला होता. मात्र प्रत्येक वेळी माधुरी त्यांच्यासोबत येत होती. त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता ठेवावी लागली होती. त्याने माधुरीला घट्ट मिठी मारली. तिच्या कपाळांवर एक चुंबन घेतलं आणि गुड नाईट बोलला. थोड्याच वेळात माधुरी झोपली. मात्र कुणालला असे वाटले की माधुरीला आपल्यावर काही संशय आला तर नसेल ना? आणि आला असता तर ती एवढ्या प्रेमाने न सांगता भांडून गेली असती, असाही विचार त्याच्या मनात आला. अशा विचारांमध्येच कुणालला केव्हा झोप लागली त्यालाही कळलं नाही. सकाळी सर्व आपापल्या वेळेत उठतात. नियमितपणे दिनचर्या चालू होते. माधुरीच्या स्वभावात मात्र पॉझिटिव्ह बदल होता. तिने बाळाच्या दृष्टीने निर्णय घेतला असावा असं त्याला वाटू लागलं. पुन्हा एकदा राधिकाला नियमित वेळेनुसार मासिक पाळी आली. दोघांना वेळ मिळावा, त्यांचे विचार जुळावेत म्हणून माधुरी माहेरी जाण्याचा निर्णय घेते आणि त्याच रात्री ती कुणालला सांगते की उद्या मी सकाळी माहेरी जाणार आहे. कुणाल बेडवर गप्प बसून विचार करत असतो. माधुरी त्याला चिटकून झोपते. सकाळी माधुरीचा भाऊ तिला घ्यायला येतो आणि माधुरी माहेरी निघून जाते. जाताना राधिकालाही भेटते. राधिकाला या गोष्टीचे विशेष वाटते. ती इथेच थांबावी म्हणून राधिका तिला आग्रह करते. पण माधुरी थांबत नाही. योगायोगाने तिच्या भावाच्या मुलीचा वाढदिवस याच महिन्यात येतो. माधुरी राधिकाला सांगते की वाढदिवस झाला की लगेच हप्त्याभरात येते. खरं तर रात्री झोपताना ती कुणालला म्हणते की राधिका प्रेग्नेंट राहिली की मला कॉल करा. माधुरी गेल्यानंतर राधिका कुणालला विचारते की माधुरी असं का गेली. यावेळी मात्र कुणालने राधिकाला खरं काही सांगितलं नाही. तो फक्त एवढाच म्हणाला, तुला तर माहीत आहे ती अधूनमधून माहेरी जात असते म्हणून गेली असेल. आता घरामध्ये फक्त कुणाल आणि राधिकाच असते. राधिकाचे पिरियड चालू असतात. कुणाल तिची 4ही दिवसात खूप काळजी घेतो. घरात वातावरण निर्मिती करतो. राधिकाच्या रूममध्ये बाळांचे पोस्टर लावतो. कितीही म्हटलं तरी राधिका जुन्या विचारांची होती. मासिक पाळीच्या 4 दिवसात घरात कमी फिरणे, इतरांना स्पर्श न करणे या मानसिकतेची. कुणाल मात्र तसा नव्हता. तो राधिकाला आलिंगन द्यायचा. तिच्या ओठांचे चुंबन घ्यायचा. गावाकडे राधिका या 4 दिवसात कोमेजून जायची. कुणालच्या सहवासाने मात्र ती प्रसन्न राहू लागली. राधिकाच्या मासिक पाळीचे 4 दिवस उलटून गेले. प्रेग्नेन्सीसाठी कुठला काळ योग्य असतो हे दोघांनाही माहीत होतं. म्हणून राधिका कुणालला म्हणाली, पुढील 9 दिवस तुम्ही वरच्या रूममध्ये झोपा. तुम्ही इथं माझ्याजवळ आलात तर आपल्या दोघांचा स्वतःवर कंट्रोल राहणार नाही. कुणाल राधिकाला आलिंगन देतो आणि तिच्या ओठांचे एक चुंबन घेतो व म्हणतो, अरे वा, तू तर माझ्यासारखी बनली आहेस. तू अशी मिठीत आलीस ना तर बघ, आत्ताच माझ्यावरचा कंट्रोल सुटत चालला आहे. राधिका कुणालच्या ओठांचे चुंबन घेते. त्याला गुड नाईट म्हणते. त्याच्या मिठीतून हळूच बाजूला होते आणि त्याला पाठीला ढकलत ढकलत पायऱ्यांपर्यंत नेते. एवढ्या मोठ्या घरात दोघे राहूनही वेगवेगळे झोपतात. सकाळ होताच दोघे एकमेकांना कधी भेटतो असे व्हायचे. बऱ्याच वेळा सकाळी कुणाल राधिकाला उठवायला बेडवर यायचा. राधिका झोपलेली असतानाच तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करायचा.
उत्तेजित होण्याची वेळ आली की आपसुकच निघून जायचा. माधुरी गावाला गेल्यापासून ती नियमितपणे कुणालला कॉल करत होती. कुणाल आणि राधिकाच्या तब्येतीची विचारपूस करायची. प्रेमाने गप्पा करायची. शेवटी दोघांच्या मिलनाचा दिवस येतो. कुणाल ऑफिसवरून लवकर घरी येतो. राधिका त्याची वाट पाहत हॉलमध्ये बसलेली असते. कुणाल घरी येतो. त्याच्या हातात मोगऱ्याचा गजरा पाहून राधिका खुश होते. कुणाल घरी येताच राधिकाला मिठीत घेतो आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवून दीर्घ चुंबन घेतो. दोघांच्याही नजरेत एक वेगळेच तेज होतं. भेटण्याची आतुरता होती. रात्र केव्हा होते याची दोघेही आतुरतेने वाट पाहत होते. चहा घेऊन राधिका स्वयंपाकात व्यस्त होते. कुणाल पाठीमागून येऊन तिला मिठीत घेतो. राधिका तसंच मिठीत राहून चपात्या बनवत असते. चपाती बनवताना राधिकाची विशिष्ट हालचाल व्हायची. यामध्ये तिचा पार्श्वभाग थोडा मागे येऊन कुणालला लागायचा. या कृतीने कुणाल उत्तेजित झाला आणि त्याच्या कमरेखालचा भाग ताठारला. कुणाल राधिकाच्या कमरेला मिठी घेऊन उभा होता. तोही तिची कंबर ओढून मागून धक्का द्यायचा. कुणाल उत्तेजित झाला आहे हे राधिकाला कळलं होते, कारण तिच्या पार्श्वभागावर तो ताठारलेला भाग तिला जाणवत होता. दोघांच्या या कृतीने एक वेळ दोघेही खदखदून हसतात. कुणाल राधिकाला म्हणतो, आपल्याला प्रेग्नेन्सीच्या हिशोबाने बेडवर कार्यक्रम करायचा आहे. जर आज तसा दिवस नसता तर आज इथेच. राधिका कुणालकडे वळून बघते आणि त्याला एक गोड स्माईल देते. राधिकाचा स्वयंपाक होतो. त्यानंतर दोघे जेवण करतात. थोडा वेळ अंगणात बसून छान गप्पा करतात. साधारण रात्रीचे 10 वाजत आलेले असतात. प्रणयाची आतुरता दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत असते. दोघे बेडरूममध्ये येतात. आल्या क्षणीच कुणाल राधिकाला मिठीत घेतो. तिच्या चेहऱ्यावर चुंबनांचा वर्षाव करतो. राधिकाचा प्रतिसादही तेवढाच जोरदार असतो. दोघे एकमेकांचे ओठ तोंडात घेऊन दीर्घ चुंबन घेतात. कुणालचा हात राधिकांच्या उभारांवर अधूनमधून दाब देत असतो, तर राधिकाचा एक हात सरळ कुणालच्या अंडरवेअरमध्ये जातो. कुणाल तर केव्हाच उत्तेजित झाला होता, त्यामुळे तिच्या हातात त्याचा ताठरलेला भाग होता. राधिका कुणालच्या कानात म्हणते, साहेब, मला फक्त 2 मिनिटं द्या, बाथरूम करून येते. कुणाल राधिकाचा गाऊन काढतो. राधिकाची निकर काढतो. राधिकाच्या अंगावर फक्त रेड फॅशनेबल ब्रा ठेवतो. तो राधिकाच्या हाताला धरून बाथरूममध्ये नेतो आणि तिला सू करण्यासाठी सांगतो. कितीतरी वेळ राधिकाने कुणालसोबत प्रणय केला होता, तरीसुद्धा राधिका त्याच्यासमोर सू करायला लाजते. ती स्वतःची दोन्ही हात खालच्या जागेवर ठेवून कुणालला नको नको म्हणत असते. कुणाल मात्र फुल मूडमध्ये असतो. त्याच्या चेहऱ्यावर तो अजिबात बाहेर जाणार नाही असे वाटत असते. कुणाल राधिका समोरच स्वतःचे कपडे काढतो. ताठरलेल्या भागावर गार पाणी टाकतो. त्यामुळे तो भाग हळूहळू बारीक होऊ लागतो. मग कुणाल राधिका समोरच सू करतो. त्याला तसे बघून राधिका खूपच लाजते. यापूर्वी राधिकाने पुरुषाला सू करताना बघितलेले नव्हते. त्यानंतर कुणाल पाण्याने आपला तो भाग स्वच्छ करतो. कुणाल राधिका जवळ येतो. तिला मिठीत घेतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो. तिचं ते तसं लाजणं कुणालला आवडत होतं. कुणालला कुठल्याच गोष्टीत राधिकाला नाराज करायचं नसते. मग राधिका खाली बसते. कुणालही तिच्यासारखाच समोर खाली बसतो. राधिका आपल्या दोन्ही हातांनी स्वतःचा चेहरा झाकते आणि सू करते. राधिकाचा सूचा आवाज चूळ असा होतो. कुणाल निरीक्षण करून ते दृश्य पाहत असतो. राधिकाने तोंडावर ठेवलेल्या बोटांच्या फटीतून कुणालकडे पाहत असते. दोघेही प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतात. त्यानंतर राधिका पाण्याने तो भाग स्वच्छ धुते. दोघांचंही मन चंचल आणि बालिश बनलेलं असतं. दोघे अंग कोरडे करताना एकमेकांकडे पाहून हसत असतात. त्यानंतर दोघं बेडवर येतात. कुणाल राधिकाच्या ओठांवर ओठ ठेवून दीर्घ चुंबन घेतो आणि एका हाताने तिच्या अंगावरचा ब्रा बाजूला करतो. तो खाली सरकून त्या उभारांना चोखतो.
राधिका दोन्ही हातांनी त्याच्या डोक्याला आपल्या छातीशी घट्ट धरते. खूप वेळा दोघांमध्ये प्रणय झालेला असतो, मात्र त्यांच्यातील आकर्षण अजूनही कमी झालेलं नसतं. तेवढ्याच उत्साहाने ते दोघं एकमेकांना उत्तेजित करत असतात. कुणाल राधिकेचे उभार तोंडात घेऊन एका हाताने खालच्या जागेत बोटाने खालीवर करत असतो. त्याने राधिका उत्तेजित होऊ लागते. मग एक वेळी राधिका कुणालची केस पकडून त्याचं डोकं वर करते आणि त्याच्या ओठांचा एक दीर्घ चुंबन घेते. कुणालला कळते की राधिका त्याचा ताठरलेला भाग प्रविष्ट करून घेण्यास उत्सुक आहे. मग तो राधिकाच्या डोक्याखालची उशी कमरेखाली ठेवतो. राधिकाच्या दोन्ही पायामध्ये येतो. तसं राधिका स्वतःहून पाय बाजूला करते. कुणाल आपला ताठरलेला भाग हळूहळू राधिकात प्रविष्ट करतो. त्यावेळी राधिका अलगद डोळे मिटून घेते. हळूहळू मध्ये येणाऱ्या त्या भागाला ती अनुभवत असते. तो भाग स्वतःत सामावून घेण्याची एक ओढ तिच्या चेहऱ्यावर दिसत असते. तिच्या चेहऱ्यावरील हा भाव अत्यंत मादक होता. तसा तिच्या तोंडून एक मादक आहा उसासा बाहेर येतो. मग कुणाल तिच्या अंगावर येतो आणि हळूहळू आपली कंबर मागे पुढे करतो. राधिका डोळे मिटून मनसोक्त उसासे घेते. कुणालही कंबर हलवत हळूहळू उसासे घेतो. अधूनमधून राधिका आपली कंबर मागे पुढे करण्याचा प्रयत्न करते. संपूर्ण रूम मादक उसास्यांनी भरून जाते. प्रणय सागरात दोघेही बुडून जातात. हळूहळू सुरुवात केलेल्या कार्याला अचानक गती येऊ लागली. मग कुणालही आपले डोळे मिटतो. त्याच्या श्वासाची गती वाढते. कुणाल पूर्णपणे राधिकाच्या अंगावर येतो. आता त्याची कंबर अधिकच वेगाने मागेपुढे होऊ लागते. दोघे एकमेकांना घट्ट आलिंगन देतात. दोघे परमोच्च क्षणाला पोहोचतात आणि सोबत पाझरतात. मित्र आणि मैत्रिणींनो, लवकरच तुमच्यासाठी राधिकाचा पुढचा भाग घेऊन येणार आहोत. कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नवीन पाहुण्यांनी खाली दिलेल्या काळ्या रंगाच्या बटनाला अलगद दाबून आपल्या सदाबहार मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी घंटीच्या बटनाला अलगद स्पर्श करा. धन्यवाद.